धाराशिवमध्ये आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। धाराशिवमधील मल्टीपर्पज कन्या शाळेच्या याच मैदानावर आज संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार तयारी जी आहे ती या मैदानावर करण्यात आलेली आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत आणि विद्यमान जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे। कालच महाराष्ट्रामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सभा झालेली होती आणि रत्नागिरीच्या सभेच्या माध्यमातून अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलेली होती आणि सोबतच उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचा जाहीरनामा मान्य आहे का असा सवाल उपस्थित केलेला होता। मोदी सरकारने गेल्या काही काळामध्ये देशहिताच्या मुद्द्यावरून जे काही निर्णय घेतलेले आहे ते सर्व निर्णय काँग्रेस परत फिरवण्याच्या तयारीत आहे आणि जाहीरनाम्याच्या माध्यमातून काँग्रेसने तसा सुतोवाच केलेला आहे। त्यामुळे हिंदुत्वाचा बाणा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा मान्य आहे का असा सवाल अमित शहानी केलेला होता। त्यामुळे आजच्या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे त्या सर्व आरोपांवर काय उत्तर देतात हे पाहण्यासारखं असणार आहे। सोबतच धाराशिवचा जर आपण विचार केला तर धाराशिवमधील जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर किंवा इथले जे आमदार आहेत कैलास पाटील या दोघांनी जेव्हा शिवसेनेमध्ये ऐतिहासिक फूट पडलेली होती तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतलेला होता। तर धाराशिवचे विद्यमान जे पालकमंत्री आहेत तानाजी सावंत यांची शिवसेनेमधील त्या फुटीमध्ये एक प्रमुख भूमिका होती, पडद्याच्या मागून त्यांनी भूमिका बजावलेली होती। त्यामुळे उद्धव ठाकरे आज ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील मंचावर त्यांच्या बाजूला असताना शिवसेनेच्या फुटी संदर्भात आणि ज्यांना शिवसेनेकडून गद्दार संबोधलं जातं एकनाथ शिंदे सोबत जो गेलेले खासदार आहेत आमदार आहेत त्या संदर्भात पुन्हा एकदा जोरात टीका करतात का याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे। आज संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे यांची धाराशिवमध्ये सभा होणार आहे आणि त्या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे भाजपच्या आरोपांना काय उत्तर देतात, एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या शिवसेनेवर काय हल्लाबोल करतात हे संध्याकाळी स्पष्ट होईल। कॅमेरामॅन अतुल हिरडे आणि माझे सहकारी काकासाहेब कांबळेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।